अबे मोहन्या, करून का बे फटाक्याचा बिझनेस चालू? दिवाळी जवळ येऊन राहिली ना बेट्या. अबे तू म्हणतेस तो बराबर आहे, पण फटाक्यामध्ये आणि दिवाळीमध्ये मला काही इंटरेस्ट नसे ना बे. मग तुझा इंटरेस्ट कुठे आहे बे? बहीण मायची, मी नोकरी करीन म्हणतो. मला हे बिझनेस म्हणतेस का नाही? हे काही धंदा पाणी याच्यात काही इंटरेस्टच नसे. अबे बिझनेस करशील तर चांगला जीवन जगशील बेट्या, आणि नोकरी करशील तर नोकरीच बनू बनू मरशील. तुझाही म्हणणं बराबरच आहे, पण आपल्या येथे कुठचे ह्या येतील बे? तेवढं कस्टमर आल्या पाहिजेत का नाही? आपण दुकान चालू करून कस्टमर नाही येतील तर मग दुकान चालेल कशी बे? अबे तू टेन्शन नको घेऊस. सुरुवातीमध्ये वेळ कठीणच राहते कोणावरही. सुरुवातीमध्ये नाही चालल, पण चांगल्या पद्धतीनं बिझनेस जसा केलास तू, फटाक्याची दुकान लावलास तर मग काही टेन्शनच नसे. तुझाही म्हणणं बराबरच आहे. माणसावर कधी नाही कधी पहिला कठीण वेळ राहतेच, पण त्या कठीण वेळाला पार करून निघावं लागते, तेव्हा कुठे नाही का बिझनेस चालते. मग नाही तर का तर बे, आता आपण चॅनल चालू केलं होतं टकाटक कॉमेडी. तर आपल्या चॅनलवर पहिला झिरो सबस्क्रायबर होतं, आता पाय का 400 ते 450 सबस्क्रायबर होऊन राहिलं. हो तुझाही म्हणणं बराबरच आहे. ती वेळ खूप आपल्यावर कठीण होती, आपण झिरोपासून स्टार्ट केलं होतं, पण आता पाय ना आपली मेहनत रंग लावून राहिली. अबे पण दिवाकर, मी का म्हणतो तुला, मग आपण फटाक्याचा स्टाक कोणाला बे? होलसेल स्टाक पाहिजे ना आपल्याकडं दुकान लावून तर. अबे तू त्या गोष्टीची टेन्शन नको करूस. फक्त दुकान आपलं रेंटवर घेऊन दाखवू त्याची, आणि त्याची मग सामान भरू, बळीयापैकी चालवू. मी का म्हणतो सोबत रांगोळ्या ठेवत जाऊ ना, म्हणजे रांगोळ्या कोणी घेवायला येतात का नाही, म्हणजे रांगोळ्या खपल्या पाहिजेत. अबे तुझी गोष्ट बळी आहे, तुझी चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण फटाके विकून तर फटाके विकणे होते ना, रांगोळी विकणे होते. चल मग ठीक आहे, करू ना बिझनेस चालू. बढिया कमाई धमाई होऊन जाईल. अबे पाय मोहन्या, म्हणलो तर केलो का नाही बे बिझनेस चालू मी? हो बरोबरच आहे ना गा. मग तू म्हणत होतास कसा करून पाय ना बे, सुरुवात केलं तर झाला का नाही दुकान चालू. आता येऊ दे पाय, कस्टमर येऊ दे चांगल्या पद्धतीनं. मी काय म्हणतो, तू त्या शेल्याला जाऊन कस्टमर बोलव, मी ह्या शेल्यानं कस्टमर बोलवतो. बढियापैकी चांगलं गिराईक आलं तर मस्त आपले दुकान चालेल. हो तुझं म्हणणं बरोबरच आहे. या दादांनो, या भावांनो, या काकांनो, या लहान मुलांनो, घ्या फटाके घ्या. अरे ऐका दादांनो, ऐका काकांनो, अरे ऐका दादांनो, ऐका काकांनो, या आमच्या गाडीजवळ या दुकानाजवळ या, घ्या फटाके घ्या, रांगोळी घ्या, चांगले नवीन सामान घ्या, नवीन प्रकारचे फटाके घ्या, या दुकानात या. मी काय म्हणतो दिवाकर, चांगला असा गाणं म्हण ना बे, मस्त गिराईक आल्या पाहिजेत. आता म्हणतो मी, अरे ये गा भाऊ लहानशा पोरा, लहान मोठ्या पोरा, घ्या फटाके घ्या, लहान या, मोठे या, फटाके तरी घ्या. मी म्हणून पाहतो बरं गाणं आता. अरे या रे लहान पोरा, लहान पोरा, फटाके तरी घेवा, दिवाळी आली जवळ बावा. अबे दिवाकर, तुझ्याकडं तर बढिया कस्टमर येऊन राहिलं बे. अबे मग नाही तर का, गाणं म्हणण्याचं कामच कोणतं आहे तर, चांगल्या बढियापैकी कस्टमर येऊन राहिलं तरी. एक आला मग उद्या 2 येतील, मग आस्ते आपले दुकान बढियापैकी दिवाळीवर मस्त पैसेच कमवणे. म्हणजे चांगल्या पद्धतीचे फटाके द्या बरं मला, मस्त मोठेवाले फटाके द्या. अरे हो ना भाऊ, कोणता पाहिजे का तुला, तू सांग ना गा. सुत्री बाम असेल तर सुत्री बाम द्या, लाल फटाके द्या, राकेट द्या, फुलझडी द्या ना. मा आईनं सांगलं होतं रांगोळी आणजो म्हणलं होतं, रांगोळी द्या. पाय हा आहे चांगला तळकता फडकता मोठा जात फटाका. हा फटाका तुला आवडत असेल तर पाहून पाय. अरे बढिया, कितीचा आहे त्याची हा फटाका? अरे हा चांगल्या पद्धतीने घेतलास तर 100 रुपयाचा पाकिट भर देतो मी. सुत्री बाम नाही का गा, आणि हा चांगला मोठावाला आहे तर मग हा सिंगल लिखतो, एकच फटाका मी. एकच फटाका किती लिखत्या मग? हा 30 रुपयाचा एकच फटाका आहे. फोडलाच नाही का कोणाच्या गांडीगुबीजवळ तर त्याची गांडगुबी चांगली सुजल्याशिवाय आहे नाही. अरे बढिया, मला असाच फटाका पाहिजे होता. तो आमच्या घराजवळ नाही का कारा कुत्रा मनमानी भोगते जी, त्या कुत्र्याजवळ नेतो हाच फोडतो मा टोंगऱ्या बैठी. नेनात गा ने बढियापैकी, मग कुत्र्याच्या गुबीला बांधजो. हो चला मग ठीक आहे, बांधतो आता कुत्र्याच्या गुबीला. पाय इकलो का नाही बे फटाका मी. बढियापैकी 30 रुपयाची खप झाली. हो ना का, तुझ्या बढियापैकी खप झाली मस्तपैकी. तुझ्याकडं तर मस्त कस्टमर आलं. अबे तुझ्याकडनं माझ्याकडं काय आहे बे, दोघाचं दुकान एकच आहे. हो तोही बराबरच आहे. अरे या दादा या बापू या, घ्या रे घ्या, फटाके घ्या. अरे ते पाय माझ्याकडे एक कस्टमर येऊन राहिला हो का तर, आता समजेल ना घेते का तर फटाका. अरे मेरी जान जाने मन, दे दो मेरे को फटाका. कुठचा रे बापू तू, कोणत्या गावचा असतं? नवाळा दिसतेस ना बापू. सोनार या तू जास्त नको विचारूस. मी तुमच्या गावचाच अगल बगलचा छपरी मास्टर जानी. मेरे हाथ से 2 खून हुए जानी. तू माणूसच का घंचा करोस बे, रामखोर बेटा. ज्यानी जुनी करते ती, घेवायचं असेल तर घेना बे, रोच घेना बे. कोणता फटाका पाहिजे सांग ना बे.
देना गा लाल फटाका. आमची मॅडम होती फटाका. हां बढिया डान्स शिकव. फटाका होती फटाका बिलकुल. हां हा वाला हो का बे लाल फटाका. हां बढिया पैकी आहेत लाल फटाका. कळो फुटतात. गांडी जवळ फोडलास का गोबी जवळ फोडलास. मेरी जान यहीच तो है मेरा लाल फटाका चुम्मा. जरासा अडबैला तर नसेस बे. मी अडबैला राव नाही कायच राव. तू देना का मला फटाका. काले तोंड वाजवतेस. हा घे फटाका. अब फोड़ूंगा मैं गोभी के पास फटाका. हाँ फटाका ये फटाका वो फटाका जानी. ये फटाका नहीं ये माल है माल. अबे नेना बे जेती फोडतेस तेती फोड. किती काल जानी जुनी करतेस. जानी येस पप्पा. बहीण मायची पुरा अडबैलाच होता बे हा कस्टमर. जानी करते येती दाताडे बेटा. पाय दिवाकर बढिया खपवून राहिली तरी बे. मस्त पाय ना बे. मी 50चा ऐकलो तू 30चा ऐकला. 80 रुपयाची कमाई होऊनच गेली. मग नाही तर का बे तुला म्हणलो का नाही फायदा दाव का नाही आपण. हो पहा सबस्क्रायबर बनून आम्ही लावलो ना फटाक्याची दुकान. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ना व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. मग ठीक आहे धन्यवाद. चला मग ठीक आहे.